कांद्यापाठोपाठ फळबाग लागवड पीक विम्यातही घोटाळा झालेला आहे असा कृषी विभागाचा अहवाल आहे। 25 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड क्षेत्र नसतानाही विमा उतरवलेला आहे। एकाच क्षेत्रावरती 2 किंवा अधिक वेळा सुद्धा विमा घेतला गेलाय असं अहवालात म्हटलंय। विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबागेचाही विमा घेण्यात आलाय। जालना, संभाजीनगर, अहमदनगर, अकोला, बुलढाण्यामध्ये सर्वाधिक बोगस विम्याच्या घटना घडल्या आहेत। फळबागांच्या एकूण विम्यापैकी 25% प्रकरणं बोगस असल्याचं अहवालात सांगण्यात आलेलं आहे। ही एक महत्त्वाची बातमी समोर येतेय की काही ठिकाणी बोगस विमा उतरवण्यात आलाय। या संदर्भात आणखीन आपण माहिती घेऊया मुद्द्यांच्या माध्यमातून। 73,790 अर्ज फळबागांच्या पीक विम्यासाठी गेले। फळबाग लागवड क्षेत्राहून अधिक क्षेत्राचा विमा यामध्ये उतरवल्याचा उघड झालाय। कृषी विभागाकडून सर्व अर्जांची प्रत्यक्ष शेतीवर जाऊन पाहणी करण्यात आली। कोणतीही लागवड न करता 13,959 अर्ज केले गेले होते असं या पाहणीमध्ये उघड झालं। लागवड केलेल्या क्षेत्रापेक्षा खूप जास्त क्षेत्राचा विमा प्रीमियम भरलाय असे 4,997 अर्ज आहेत। एकाच फळबागेवरती अनेक फळ पिकं दाखवत 5 शेतकऱ्यांनी अर्ज केलेत। 157 ठिकाणी विहित वयाहून कमी वयाच्या फळबागांचेही अर्ज भरले गेलेत। 11,118 अर्ज अपात्र असल्याचं तपासणीत या निमित्ताने उघडकीस आलेलं आहे। 25%हून अधिक अर्ज बोगस आहेत असं आता स्पष्ट होतंय आणि ही अतिशय गंभीर बाब आहे। 25.91% अर्ज बोगस आहेत। या संदर्भात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला आणखीन माहिती देणार आहेत। कृष्णा, हा जो घोटाळा आहे विमा उतरवण्यासंदर्भातला तो खूपच गंभीर आहे, कारण 25% अर्ज हे बोगस आहेत असं दिसतंय यामध्ये। अगदी खरं आहे। शासनानं शेतकऱ्याला कमीत कमी 1 रुपयामध्ये विमा देण्याची या ठिकाणी घोषणा केली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळे व्हायला सुरू झाल्याचं आपण पाहतो आहोत। खास करून कांदा पीक आणि फळ पीक यात मोठ्या प्रमाणावरती हे घोटाळे झालेले आहेत। म्हणजे क्षेत्र नसताना, म्हणजे लागवडच नाही आणि तरी देखील त्या ठिकाणी फळबाग दाखवली गेली। काही ठिकाणी एकाच फळबागेवर, म्हणजे मी मोसंबी लावली आहे त्याच मोसंबीवर पण विमा उतरवला, डाळिंब पण तिथेच दाखवलं, तिथेच या ठिकाणी विमा उतरवला। विमा उतरवताना फळबागेचं वय हे पाहिलं जातं, मात्र कमी वय असताना सुद्धा ते जास्त वय दाखवलं गेलं आणि विमा उतरवला गेला। आणि खास करून 25 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। आणि कृषी विभागानं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आता जी तू आकडेवारी सांगितलीस ती आकडेवारी अत्यंत गंभीर यासाठी आहे की 25.91% बोगस प्रकरणं असल्याचं प्रत्यक्ष पाहणीमध्ये या ठिकाणी समोर आलेलं आहे। जे कांद्यामध्ये परिस्थिती होती तीच या ठिकाणी फळबागामध्ये आहे। आणि हे सगळं झाल्यामुळे कृषी विभागानं आता सोयाबीनचा पेरा देखील या ठिकाणी तपासायला सुरुवात केलेली आहे आणि सोयाबीनमध्ये काही घोळ झालेला आहे का हे देखील कृषी विभाग तपासता आहे। आणि कृषी विभागाच्या अहवालामुळे शासनाचा जो कोट्यावधी रुपयांचा फटका शासनाला बसणार होता तो या ठिकाणी बसणार नाही। मात्र खूप कमी असे शेतकरी आहेत की ज्यांनी अशा पद्धतीचा घोटाळा केला आणि त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे अशा ज्या शेतकऱ्यांनी बनवेगिरी केलेली आहे त्यांच्यावरती अधिक कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी देखील होत आहे। पूर्वी धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या माहितीबद्दल। आणि काही शेतकऱ्यांनी बोगस विमा उतरवल्यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, म्हणूनच याबद्दल कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।